आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक रेस्ट्रो। उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार। सर्व कार्यक्रमांसाठी 300 व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी प्ले पार्क। आमचा पत्ता हॉटेल गंगाटेक रेस्ट्रो अँड बार, बेळंकी, मिरज रोड, बेळंकी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। वाळवा तालुक्यातील पेठ येथे पुणे बंगळुरू महामार्गालगत असलेल्या एपिकियान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रविवारी सायंकाळी 6:30 वाजता हृदयद्रावक घटना घडली। कंपनीतील सेप्टिक टँकची साफसफाई करत असताना विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशाल सुभाष जाधव वय वर्ष 26 राहणार बेघर वसाहत ईश्वरपूर, सचिन तानाजी चव्हाण वय वर्ष 39 राहणार बेघर वसाहत ईश्वरपूर, सागर रंगराव माळी वय वर्ष 33 राहणार गोळेवाडी पेठ अशी मृतांची नावे आहेत। अन्य बाधित विशाल मारुती चौगुले वय वर्ष 24, केशव आनंद साळुंखे वय वर्ष 45, हेमंत शंकर धनवडे वय वर्ष 27 आणि सुनील आनंदा पवार वय वर्ष 29 यांच्यावर ईश्वरपूर येथे उपचार सुरू आहेत। तर महादेव रामचंद्र कदम वय वर्ष 40 यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास कंपनीतील ड्रेनेज आणि सेप्टिक टाकीची साफसफाई सुरू होती। काम करत असताना विशाल जाधव हा अचानक टाकीत पडला। त्याला वाचवण्यासाठी जवळच असलेले सागर माळी आणि सचिन चव्हाण यांनी तातडीने टाकीत उडी घेतली, मात्र टाकीतील साचलेला विषारी वायू आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तिघेही गुदमरले। त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य 5 कर्मचारीही टाकीत उतरले होते, मात्र विषारी वायूचा प्रभाव वाढल्याने त्यांचीही प्रकृती खालावली। सर्व बाधितांना तातडीने ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले। या घटनेमुळे पेठ आणि ईश्वरपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।